नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, लेखा कोशागार भरती संदर्भातचं महाराष्ट्र शासनाचं नवीन राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, नवीन सेवा प्रवेश नियम आणि अटी तसेच इतर काही शर्ती या ठिकाणी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. आगामी जी काही भरती संदर्भाची जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानुसार कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल या पदाकरिता इतर सेवा प्रवेश नियम आणि अटी खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जी काही आगामी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्या जाहिरातीनुसार कोण या पदाकरिता पात्र आहेत किंवा त्या पदाकरिता कोणत्या अटी आणि शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. पाहूयात सविस्तर. विद्यार्थी मित्रांनो पहा, जे काही महाराष्ट्र शासनाचं राजपत्र या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. भारताच्या संविधानानुसार वरिष्ठ लेखापाल गट क आणि कनिष्ठ लेखापाल गट क या पदांच्या सेवा प्रवेशाची विनियम करण्यासाठी पुढील नवीन नियम जे आहे ते प्रसिद्ध झालेले आहे. यामध्ये या नियमांना लेखा व कोशागारी संचालनालय वरिष्ठ लेखापाल गट क आणि कनिष्ठ लेखापाल गट क सेवा प्रवेश नियम 2024 असे संबोधले जावे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर सदर नियम शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल. म्हणजे काय, 13 सप्टेंबरपासून हे नवीन सेवा प्रवेश नियम अंमलात आलेले आहे. त्यानुसार या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ वरिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल या पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी त्या प्रादेशिक विभागातील सहसंचालक हे नियुक्ती प्राधिकारी आहेत असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेला आहे. तसेच विभाग याचा अर्थ काय आहे तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 166 अन्वये तयार केलेल्या महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले वित्त विभाग म्हणजेच काय विभाग याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. नंतर पदवी याचा अर्थ संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता यास पदवी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानुसार पहा, संचालनालय याचा अर्थ काय तर अर्थ वित्त विभागाच्या अधिपत्याखालील लेखा व कोशागारे संचालनालय असा आहे. प्रादेशिक निवड समिती याचा अर्थ कनिष्ठ लेखापाल गट क पदावरील सरळ सेवा भरतीकरिता उमेदवारांच्या निवडीच्या प्रयोजनार्थ वित्त विभागामार्फत वेळोवेळी गठीत केलेली एक समिती याचा अर्थ प्रादेशिक निवड समिती असा होतो. ठीक आहे. शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे. ज्येष्ठता अधीन पात्रता याचा अर्थ सेवा ज्येष्ठता यादीनुसार ज्येष्ठता व सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेद्वारे व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या किंवा होणाऱ्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदोन्नतीसाठी विहित केलेल्या अटी आणि शर्ती तसेच इतर पात्रता. ओके. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही आगामी भरती येणार आहे त्यानुसार जे काही नवीन सेवा प्रवेश नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे त्यानुसार तुमची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. कनिष्ठ लेखापाल गट क या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल. आता कनिष्ठ लेखापाल गट क या पदाची नियुक्ती पहा. पदोन्नतीचं जे काही नियुक्तीचं मार्ग आहे, लिपिक टंकलेखक गट क हे पद धारण करणाऱ्या तसेच सर्व पदावर 3 वर्षाहून कमी नसेल इतकी सलग नियमित सेवा झालेल्या आणि विहित विभागीय परीक्षा भाग 1 ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या किंवा त्यातून सूट मिळालेल्या व्यक्तीमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. जे वयाने ज्येष्ठ आहेत अशा उमेदवारांची या ठिकाणी पदोन्नती केली जाणार आहे. सदर पदोन्नतीस नियुक्ती प्राधिकाऱ्याची मान्यता घेणे आवश्यक राहील किंवा नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीचा मार्ग देखील या ठिकाणी अवलंबलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आहे तसेच अनुकंपा तत्वावर देखील या ठिकाणी निवड होऊ शकते. ठीक आहे. तर पहा, वयोमर्यादा काय आहे. किमान वयोमर्यादा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास 19 वर्षापेक्षा कमी नसावे. ज्यांचं वय बिलो 19 आहे असे उमेदवार हे अर्ज दाखल करू शकत नाही. ज्यांचं वय 19 वर्षापेक्षा जास्त आहे
असे उमेदवार काय करू शकतात, या पदाकरिता आवेदन करू शकतात किंवा अर्ज करू शकतात. कमाल वयोमर्यादा या ठिकाणी पाहू शकता. खुल्या वर्गातील व्यक्तींसाठी 38 वर्ष पूर्ण व मागासवर्गीय वर्गातील व्यक्तींसाठी 43 वर्ष पूर्ण हे वय मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता शैक्षणिक अर्हता काय असेल या पदाकरिता, ज्यांनी पदवी धारण केली आहे असे सर्व उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. नंतर दुसरी अट काय आहे, तांत्रिक अर्हता, ज्यांनी मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिटे वयोमर्यादेची किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय व वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन अनिवार्य आहे या पदाकरिता सर्व उमेदवार काय करू शकतात, अर्ज दाखल करू शकतात. ज्यांची पदवी जे ग्रॅज्युएट झालेले आहेत असे सर्व उमेदवार. बट सेकंड कंडिशन काय आहे, जे काही टेक्निकल क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुमची टायपिंग झालेली असायला हवी. ठीक आहे. किमान 30 शब्द प्रति मिनिटे मराठी टायपिंग तुमची असायला हवी आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिटे तुमची टायपिंग स्पीड असायला हवी. ह्या 2 अटी जे पूर्तता करतात असे उमेदवार या ठिकाणी हे अर्ज दाखल करू शकतात. ठीक आहे. किंवा अनुकंपा तत्वावर निवड करण्याचे शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशखंडानुसार खंड ब चा उपखंड 2 मध्ये विहित केलेली अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती केली जाईल. ठीक आहे. सो ही अनुकंपा तत्वाची नियुक्ती संदर्भात आहे. तर पहा, जे काही नवीन सेवा प्रवेश नियम आहे ते सर्वांना या ठिकाणी लागू होणार आहे. ओके. त्यानुसार तुमची आता इथून पुढे जी काही भरती प्रक्रिया किंवा सरळ सेवा भरती करून घेतली जाणार आहे त्या या नवीन सेवा प्रवेशानुसार तुमची भरती आगामी होणार आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, या संबंधीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आता तुम्हाला हे नवीन सेवा प्रवेश नियम आणि अटी या ठिकाणी जे काही प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यानुसार तुमची नवीन जी काही भरती होणार आहे त्यानुसारच या लेखा कोशागार विभागामध्ये भरती करून घेतली जाणार आहे. आता कोण पात्र आहेत, एनी डिग्री कॅन्डिडेट. ठीक आहे. एनी डिग्री ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तसेच त्यांची टायपिंग झालेली असावी. ठीक आहे. टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य आहे. मराठी 30 आणि इंग्रजी 40 तुमची टायपिंग असणं आवश्यक आहे. असे उमेदवार या ठिकाणी आवेदन करू शकतात. लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जशी जाहिरात प्रसिद्ध होईल विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे. माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. याची लिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि इतर जी काही माहिती तुम्हाला पाहायची आहे ते तुम्ही या ठिकाणी PDF डाउनलोड करून पाहू शकता. ठीक आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.